मुलांनो, आज आपण युनिट 4 4.1 डबल स्टँडर्ड ही पोयम बघणार आहोत. या कवितेमध्ये लहान मुलांचा मोठ्या माणसांचं संभाषण दिलेलं आहे. लहान मुलं-मुली काय करता तेव्हा काय होतं, मोठे माणसं काय करता तेव्हा काय होतं, ते आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग आपण आज डबल स्टँडर्ड ही कविता पाहूया. 4.1 कवितेचं नाव आहे डबल स्टँडर्ड, दुहेरी वागणे. फर्स्ट स्टांजा पाहूया पहिले. व्हेन आय वेकअप लेट, जेव्हा मी उशिरा उठतो. आय एम गेटिंग व्हेरी लेझी, मी आळशी होऊन जातो. लेझी म्हणजे आळशी. व्हेन यू वेकअप लेट, जेव्हा तुम्ही उशिरा उठता. इट्स द अलार्म दॅट्स क्रेझी, त्यावेळेस अलार्म खराब होतो. सेकंड स्टांजा. व्हेन आय से नो टू समथिंग, जेव्हा मी कोणत्याही गोष्टीला नाही सांगतो. आय एम बीइंग स्टबॉर्न, मी उद्धट आणि हट्टी होऊन जातो. स्टबॉर्न म्हणजे हट्टी. व्हेन यू से नो टू समथिंग, जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला नाही सांगता. यू आर बीइंग फार्म, त्यावेळी तुम्ही चांगले विचार करणारे कणखर होऊन जाता. थर्ड स्टांजा पाहूया. व्हेन आय रेज माय व्हॉईस, जेव्हा मी माझा आवाज वाढवतो. इट इज अ शॉकिंग अँड रूड, तेव्हा तो धक्कादायक आणि रूढीबाह्य असतो. व्हेन यू रेज युअर व्हॉईस, जेव्हा तुम्ही तुमचा आवाज वाढवता. यू आर टीचिंग मी टू बी गुड, तेव्हा तो चांगले शिकवण्यासाठी होऊन जातो. स्टांजा पाहूया. व्हेन आय ब्रेक समथिंग, जेव्हा मी काहीतरी तोडतो, फोडतो, मोडतो. आय एम क्लजमी ऑर केअरलेस, मी अयोग्य किंवा निष्काळजी करणारा आहे. व्हेन यू ब्रेक समथिंग, जेव्हा तुम्ही काहीतरी तोडता, फोडता. इट स्लिप यू वेअर हेल्पलेस, तेव्हा ते निसटते, तुम्ही काहीही करू शकत नाही. स्टांजा पाहूया. व्हेन आय डू समथिंग रॉंग, जेव्हा मी काहीतरी चूक करतो. आय एम अ सच अ टेरर, तेव्हा मी खूप मोठा त्रासदायक आहे. व्हेन यू डू समथिंग रॉंग, जेव्हा तुम्ही काहीतरी चूक करता. इट्स अ फॉरगिवेबल इरर, तेव्हा ती विसरण्यायोग्य चूक असते. स्टांजा पाहूया. व्हेन आय क्युरेल विथ अ फ्रेंड, जेव्हा मी मित्रांसोबत भांडतो. आय एम वाईल्ड अँड नॉटी, तेव्हा मी रानटी आणि खोड्या करणारा आहे. व्हेन यू क्युरेल विथ अ नेबर, जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्यासोबत भांडता. यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, तेव्हा तुमचे कर्तव्यच करत असतात तुम्ही. शेवटचा स्टांजा आहे आता. सो आय एम ऑलवेज रॉंग, म्हणजे मी नेहमी चुकीचा. अँड यू आर ऑलवेज राईट, आणि तुम्ही नेहमीच बरोबर आहे. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप, आणि अरे ही माणसे मोठी का होतात. अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट, आणि लहान मुलांचे आनंद हिरावून घेतात. बघा, मुलगा ना कमरेवर हात ठेवून त्याच्या आईवडिलांना सांगतोय. मुलांनो, आता आपण बघणार आहोत इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन फर्स्ट. लिस्ट ऑल द वर्ड दॅट द ग्रोन अप्स इन द पोयम यूज फॉर द चाइल्ड. बघा मुलांनो, मोठी माणसे लहान मुलांसाठी जी शब्द वापरतात त्या शब्दांची कवितेतून यादी करा. बघा, आपण ते शब्द पाहूया. आन्सर बघा आता. लेझी, लेझी म्हणजे आळशी. स्टबॉर्न म्हणजे हटवादी. रूड, उद्धट. क्लोजमी म्हणजे गचाळ, वेंधाळ. केअरलेस म्हणजे निष्काळजी. टेरर म्हणजे खूप त्रासदायक व्यक्ती. वाईल्ड म्हणजे रानटी. नॉटी म्हणजे खोडकर. आणि रॉंग म्हणजे चुकीचे. ही शब्द कवितेमध्ये वापरलेली आहेत. क्वेश्चन सेकंड आहे. लिस्ट ऑल द सिच्युएशन्स डिस्क्राईब इन द पोयम. फॉर एक्झाम्पल वेकिंग अप लेट. कवितेमधील सर्व प्रसंगाची यादी बनवा. उदाहरणार्थ वेकिंग अप लेट म्हणजे उशिरा उठणे. आन्सर पाहूया मुलांनो आता. से नो टू समथिंग, कशालाही नाही म्हणणे.
सेकंड आहे रेज माय व्हॉइस, मोठ्याने बोलणे. थर्ड, ब्रेकिंग समथिंग, काहीतरी तोडणे. फोर, डुईंग समथिंग रॉंग, काहीतरी चुकीचे करणे. फिफ्थ, कॉरलिंग विथ फ्रेंड्स, मित्रांबरोबर भांडणे. अशी यादी ही प्रसंगांची कवितेमध्ये आहे. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द अँटोनिमस ऑफ. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1, लेझी. लेझी म्हणजे आळशी. याचा विरुद्धार्थी शब्द आहे एनर्जेटिक म्हणजे उत्साही. 2, रूड. रूड म्हणजे उद्धट. याचा विरुद्धार्थी शब्द आहे पोलाइट म्हणजे शांत. 3, फर्म. फर्म म्हणजे कठोर. याचा विरुद्धार्थी शब्द आहे सॉफ्ट म्हणजे नरम. 4, केअरलेस. केअरलेस म्हणजे निष्काळजी. याचा विरुद्धार्थी शब्द आहे केअरफुल म्हणजे काळजी. 5, रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचे. याचा विरुद्धार्थी शब्द आहे राईट म्हणजे बरोबर. क्वेश्चन नंबर 4, ट्रान्सलेट द फॉलोविंग इनटू युअर मदर टंग. प्रश्न 4, खालील शब्दांचे अर्थ आपल्या मातृभाषेत भाषांतरित करा. स्टबॉर्न म्हणजे हटवादी. फर्म म्हणजे अविचल. केअरलेस म्हणजे निष्काळजी. हेल्पलेस म्हणजे मदत न करणारा. क्लमसी म्हणजे वेंधाळ. नॉटी म्हणजे खोडकर. क्वेश्चन नंबर 5, यूज एनी वन सिच्युएशन इन द पोयम अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस युजिंग वर्ड अँड आयडियाज फ्रॉम द पोयम. प्रश्न 5, कवितेतील शब्द व कल्पना वापरून कवितेतील कोणत्याही एका प्रसंगावरून 2 संक्षिप्त भाषणे लिहा. A speech in which the grown-ups called the child. या भाषणामध्ये मोठी माणसे लहान मुलांना ओरडतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरण बघा. सिच्युएशन स्थिती आहे रेजिंग वन्स व्हॉइस, मोठ्या आवाजात बोलणे. ए ग्रोन अप, मोठी माणसे. डोंट शाउट, ओरडू नका. इट्स रूड टू शाउट, ओरडणारे उद्धट असतात. हाऊ डेअर यू रेज युअर व्हॉइस, तुमच्या मोठ्या आवाजाला तोंड कसे द्यायचे. इट्स शॉकिंग, ते खूप त्रासदायक आहे. बी अ स्पीच इन विच द ग्रोन अप एक्सप्लेन व्हाय हिज और हर ओन ॲक्शन्स आर राईट. बी या भाषणामध्ये मोठी माणसे आपली कृती कशी योग्य आहे हे स्पष्ट करून सांगतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरण बघा. सिच्युएशन स्थिती आहे रेजिंग वन्स व्हॉइस, मोठ्या आवाजात बोलणे. बी ग्रोन अप, मोठी माणसे. आय हॅव टोल्ड यू अगेन अँड अगेन, मी तुम्हाला परत परत सांगतो. यू डोंट लिसन टू मी, तुम्ही माझं ऐकत का नाही. आय डोंट लाईक टू शाउट, मला ओरडायला आवडत नाही. बट यू मेक मी शाउट ॲट यू, परंतु तुम्ही मला ओरडायला लावता. क्वेश्चन नंबर 6, फ्रॉम 2 ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोविंग स्टेटमेंट. प्रश्न 6, 2 गट तयार करून खाली दिलेल्या विधानांवर चर्चा करा. One group should support the statement and the other group should oppose it. एका गटाने या विधानांचे समर्थन करायचे आहे आणि दुसऱ्या गटाने या विधानांचे विरोध करायचे आहे. You may use English or your mother tongue wherever necessary in the discussion. चर्चेमध्ये तुम्ही इंग्रजी भाषेचा किंवा आपल्या मातृभाषेचा वापर करू शकता. स्टेटमेंट 1, अ ग्रोन अप इज ऑलवेज राईट.
विधान 1. मोठी माणसे नेहमी बरोबर असतात. स्टेटमेंट 2. अ चाइल्ड इज ऑलवेज राईट. विधान 2. लहान मुले नेहमी बरोबर असतात. मित्रांनो, आपणास या 2 विधानांवर शाळेत चर्चा करायची आहे. आपण आमचा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.